नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक कट शिजला गेलाय, एक षडयंत्र केलं गेलंय आणि विशेष म्हणजे हे षडयंत्र आणि कट रचले गेले मुंबई येथील मंत्रालयामध्ये. केवळ मंत्रालयामध्ये नाही तर मुंबई येथील एका नेत्याच्या बंगल्यावर सुद्धा हा कट शिजलाय असा थेट आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. विशेष म्हणजे हा कट आणि षडयंत्र रचत असताना या ठिकाणी एक महिला सुद्धा उपस्थित होती असं सुद्धा जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक क्षेत्रामध्ये एक मोठी खळबळ निर्माण झाली आहे. कारण जरांगे पाटील हे अनेकांच्या नजरेमध्ये खोपतायत आणि जरांगे पाटलांना जातीयवादी म्हणून त्या ठिकाणी शिक्का मारला जातोय आणि त्यामुळेच माझ्याशी दुश्मनी साधून वेगवेगळे कट रचल्या जात आहेत असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मित्रांनो, जरांगे पाटील हे हिंगोली जिल्ह्यामध्ये कामठा या ठिकाणी शिवजयंती निमित्त सभा घेत होते, भाषण करत होते आणि याच वेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. हे बोलताना जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय की मराठा समाजाला आणि गोरगरिबांना हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मी लढा देतो, सामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करतो. त्यामुळं मला या ठिकाणी जातीयवादी म्हटलं जातंय आणि त्यामुळं माझ्या विरोधात वेगवेगळे कट शिजल्या जात आहेत, माझा घातपात करण्याचा प्रयत्न केला जातोय, माझ्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत. परंतु आता आणखी एक नवी आणि गंभीर स्वरूपाची माहिती आपल्याला मिळते, ती म्हणजे 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान मुंबईच्या मंत्रालयामध्ये अनेक गुप्त बैठका झालेल्या आहेत आणि यामध्ये जरांगे पाटलांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं गेलंय. एका बंगल्यावर सुद्धा बैठक होऊन त्या ठिकाणी सुद्धा कट रचला गेलाय आणि या ठिकाणी महिला उपस्थित होती. आता ही महिला कोण आहे याविषयी प्रश्न आहेत. मंत्रालयात नेमकी बैठक झाली कुठं, घेतली कोणी आणि या बैठकीला उपस्थित कोण होतो याविषयी सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झालेत. आणि मुंबईतल्या बंगल्यावरती सुद्धा बैठक झाली. हा बंगला नेमका कोणाचा आहे हे सगळं सांगत असताना जरांगे पाटलांनी सांगितलंय याविषयी मी लवकरच खुलासा करणार आहे. या संदर्भात स्ट्रिंग ऑपरेशन सुरू आहे. पोलीस प्रशासन सुद्धा कामाला लागले, गृह मंत्रालयाला आपण कामाला लावलंय. या संदर्भात अंतिम टप्प्यामध्ये ही सगळी चौकशी सुरू आहे, हे स्टिंग ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे मी अधिक बोलणार नाही, परंतु येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये या संदर्भात मोठा खुलासा आपण करणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मी विशेषतः मित्रांनो, जरांगे पाटलांनी या ठिकाणी बोलताना स्पष्टपणे सांगितलं, मी गरिबांसाठी लढतोय, मी समाजासाठी लढतोय, माझ्या समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं, ओबीसीचं आरक्षण मिळावं, मी लढतोय. म्हणून मला जातीवाचक बोललं जातं, मी जातीवादी म्हटलं जातं. वास्तविक पाहता संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली ही अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यांची हत्या झाल्यानंतर पूर्ण त्यांना मारहाण झाली, त्यांच्या अंगावर इतकी मारहाण झाली की 1 इंच जागा सुद्धा रिकामी राहिली नव्हती आणि शेवटला त्यांच्या तोंडामध्ये लघुशंका करण्यात आली. इतकं निर्दयीपणे संतोष देशमुखांना मारल्या गेलं याच्याविषयी गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही आणि माझ्या समाजातल्या एका तरुण मुलाला अशा निर्घुणपणे हत्या केली गेली, मारल्या गेलं तरीही मी बोलायचं नाही आणि मी याविषयी बोललो तर मला जातीवादी म्हटलं जातं. इथं कशाचा जातीवाद आला असा प्रश्न सुद्धा जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. महादेव मुंडे यांची सुद्धा हत्या करण्यात आली. महादेव मुंडेंचं मांस घेऊन हे आरोपी फिरले याविषयी सुद्धा कोणी बोलायला तयार नाही. आम्ही बोललो, मराठा समाजानं आंदोलन केलं आणि म्हणून आज त्या ठिकाणी 6 जणांना पोलिसांनी नार्को टेस्ट ताब्यात घेतलं, नार्को टेस्ट केली. जर मराठा समाजाने आपण आंदोलन केलं नसतं तर महादेव मुंडेंना न्याय कधीच मिळाला नसता असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. दुसरी बाब, चिखला या ठिकाणी आमची माता भगिनी शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये यासाठी त्या ठिकाणी ठाण मांडून बसली. आज तिच्याची छेडछाड झाली, आज तिला त्या ठिकाणी कपडे फाडण्यात आले तरी आम्ही गप्प बसायचं. जर संतोष देशमुखांची हत्या झाली असेल, महादेव मुंडेंची हत्या झाली असेल, महिलेचं ज्या ठिकाणी छेडछाड होत असेल आणि अशा ठिकाणी न्याय मागण्यासाठी मी जर बोलणारच नसेल तर मी असला मराठा नाही, मी ही गोष्ट खपून घेणार नाही एवढं सांगून जरांगे पाटलांनी सांगितलं, आज मी आणि माझं कुटुंबाचा जीव आज दावावर लावलेला आहे, मराठा समाजासाठी दावावर लावलेला आहे. मी आणि माझं कुटुंब कधीही मरू शकतो, मी वनवास भोगायला तयार आहे, परंतु मराठा समाजाला मी वनवास भोगू देणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी थेटपणे दिलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय की आज माझ्या मराठा समाजातल्या अनेक अधिकारी असतील, कर्मचारी असतील, उद्योगपती असतील, यांना खंडणी मागितल्या जाते, त्यांना त्रास दिला जातोय आणि जर खंडणी किंवा पैसे दिले नाही तर त्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो आणि अशा वेळी समाजासाठी मी बोलायचं नाही असं कधीच होऊ शकणार नाही. हे सगळं मी करतो म्हणून माझ्या विरोधात
वेगवेगळे कट रचल्या जात आहेत, माझ्या जीवाची सुपारी दिली जाते आणि याला आपल्या समाजातल्या काही लोकांना बळी पाडल्या जात आहे असा सुद्धा घणाघाती आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे. पण त्याही पुढे जाऊन जो त्यांनी दुसरा आरोप जो खळबळजनक केलाय तो म्हणजे असा आहे की 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान मुंबईच्या मंत्रालयामध्ये ज्या ठिकाणी गर्दी येते जाते, अनेक लोक वेगवेगळ्या कामासाठी येत आहेत, त्यामुळे माझ्या विरोधात कट रचणाऱ्यांनी आता जागा बदलली आहे. रेस्ट हाऊस न ठेवता त्यांनी आता मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी बैठक घेतली आहे आणि त्या ठिकाणाहून माझ्या विरोधात एक मोठा कट रचलाय, षडयंत्र रचलंय. त्यासोबत मुंबईतल्या एका बंगल्यावर सुद्धा ही बैठक झाल्याचा सनसनाटी आरोप हा जरांगे पाटलांनी केलाय. त्याही पुढे जाऊन या बैठकीला एक महिला होती असंही ते बोलले. अनेक प्रश्न निर्माण झालेत की जो माणूस लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येनं समाजाला एकत्र आणतो, त्यांच्या न्याय हक्कासाठी तो आंदोलन करतो, रस्ता रोको करतो, सभा घेतो, मुंबईपर्यंत त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने धडक मारतो आणि कुठेही गालबोट लागू देत नाही, अशा जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं षडयंत्र रचतंय कोण? त्यांना मारण्याची सुपारी देतंय कोण? मुंबईच्या मंत्रालयापर्यंत बैठक घेण्याची मजल गेली कुणाची? यामुळं राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, हे सुद्धा प्रश्नाच्या भोवऱ्यामध्ये त्या ठिकाणी अडकले जात आहेत. जर मंत्रालयामध्ये जर असा कट आणि षडयंत्र जर त्या ठिकाणी शिरलं जात असेल तर नेमकं हे कोण करतंय? या पाठीमागं कोण आहे? ती महिला नेमकी कोण आहे? आणि जरांगे पाटलांच्या विरोधात नेमका काय कट शिजलाय हे सगळ्या समाजाला, महाराष्ट्राला माहीत होणं गरजेचं आहे. जर असं झालं, स्टिंग ऑपरेशन होतंय, त्याचे खुलासे कदाचित या 8-10 दिवसात, 15 दिवसात होतील. जर ते समोर आलं तर या स्टिंग ऑपरेशन मध्ये कोणाची बैठक झाली, कोणाचं संभाषण झालं, कोण कोणासोबत भेटलं, काय चर्चा झाली, हे सगळं बाहेर येणार आहे. आणि जर असं झालं तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ निर्माण होईल, हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. कारण मित्रांनो, जरांगे पाटील हे काही छोटे मोठे कार्यकर्ते नाहीयेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन मोठं आंदोलन उभा करणारे नेते. आज त्यांच्या विश्वासावर लढवाई असलेला मराठा समाज लाखोच्या नव्हे कोट्यवधीच्या संख्येनं रस्त्यावर येतोय. परंतु जरांगे पाटलाच्या आव्हानानंतर तो अत्यंत शांततेनं, शिस्तबद्ध पद्धतीनं आपली मागणी लावून धरतोय, आंदोलन करतोय. अशा वेळी जरांगे पाटलांच्या विरोधात षडयंत्र रचणं, कट रचणं, त्यांच्या जीविताला धोका निर्माण करणं असं जर उघडकीस येत असेल तर हा शांत राहिलेला समाज त्या ठिकाणी संतप्त होऊ शकतो, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. प्रशासनाची, शासनाची, गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे की जरांगे पाटलांनी केलेले जर आरोप एवढ्या जाहीरपणे, उघडपणे आणि थेटपणे जर केले असतील तर याची शहानिशा होणं गरजेचं आहे. नेमकं कोण कट रचतंय, काय षडयंत्र होतंय, हे सगळं शोधणं पोलिसांचं काम आहे. ते जनतेसमोर आणणं काम आहे आणि यामध्ये जे कोणी असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. नसता महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही कोणीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय, हे या वक्तव्यातून स्पष्ट होतंय. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि त्यामुळं हा विषय, ही माहिती तुमच्यापर्यंत देणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांनी या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची परिस्थिती सांगितली की मी जर या प्रकरणात जर पडलो नसतो तर यांना न्याय कधी मिळाला असता. आज संतोष देशमुख यांच्या घरामध्ये दिवाळी होत नाही, सण होत नाही. ती लहान चिमुकली आणि त्यांची आई, संतोष देशमुखांची पत्नी घराच्या कोपऱ्यामध्ये बसतायत, एकमेकांकडे पाहतायत. मुलं आईला विचारतायत आपले बाबा कधी येईल, बाबा कधी येईल हे विचारत असताना दुसऱ्याच्या घरामध्ये फटाके वाजतायत, आनंद उत्सव होतोय, गोडधोड जेवण होतंय. मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबामध्ये फटाकेही वाजत नाही, अन्नही शिजत नाही, त्या ठिकाणी गोड जेवणही होत नाही. त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल याचा विचार करा, असा गंभीर प्रश्न सुद्धा जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. महादेव मुंडेंच्या हत्येविषयी सुद्धा त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. आणि तुम्ही भूखंड खातायत, जमिनी लाटतायत, खंडने वसूल करतायत, हत्या करतायत, तरीही आम्ही बोलायचं नाही आणि बोललो तर आम्ही जातीवादी म्हणायचं, हे यापुढे खपून घेतलं जाणार नाही, असा गर्वित इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. यापुढे संयम संपला, आता जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा जो जरांगे पाटलांनी इशारा दिलाय हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. कारण एकीकडे कट रचल्या जातोय, षडयंत्र रचल्या जात आहे आणि दुसरीकडे जरांगे पाटील संयमाचा बांध तुटल्याची भाषा या ठिकाणी बोलतायत. याचा अर्थ परिस्थिती गंभीर होते. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये मोठा संघर्ष सुरू होतोय आणि अगदी त्याचीच परिणिती आपल्याला या ठिकाणी जरांगे पाटलांच्या या वक्तव्यातून, या गौप्यस्फोटामधून पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांच्या विरोधात खरंच षडयंत्र आणि कट मंत्रालयात रचला असेल का? नेमकं रचला असेल तर मग या मागे आहे कोण? मुंबईमध्ये बंगल्यावर रचला असेल तर हा बंगला आहे कोणाचा? त्या ठिकाणी एक महिला उपस्थित होती, तरी महिला आहे कोण?
आणि हे सगळ्या घडामोडी घडत असताना जरांगे पाटलांनी आता संयम तुटतोय अशा पद्धतीची भाषा केली आहे. याचा अर्थ नेमका काय काढायचा? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते. ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.